वेलकम टू श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्र हो, आपण सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 16 मध्ये पोचलेलो आहोत. तर या लेक्चरमध्ये आपणास प्लास्टिड पाहायचं आहे की प्लांट सेलचे कॅरेक्टरिस्टिक आहे की प्रेझेन्स ऑफ प्लास्टिड. तर आपल्याला माहिती आहे की प्लांट सेलमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर प्लांट सेलमध्ये जो प्लांट सेल आहे सायटोप्लाझममध्ये लार्जेस्ट सेल ऑर्गनल्स, काय म्हटलं, लार्जेस्ट सेल ऑर्गनल्स काय आहे, प्लांट सेलमध्ये आहे. लक्षात, कारण का न्यूक्लियस जो भाग आहे त्याला आपण प्रोटोप्लास्ट म्हटलं जाते. ह्याला काय म्हणतो आपण, प्रोटोप्लास्ट. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की प्लांट सेलमध्ये कोणता सेल ऑर्गनस लार्जेस्ट आहे तर आन्सर करा प्लास्टिड. मायटोकॉन्ड्रिया नको. परंतु ॲनिमल सेल विचारला असेल तर हाच क्वेश्चन काय होईल, मायटोकॉन्ड्रिया. मला एक क्वेश्चन करा की मायटोकॉन्ड्रियाच्या डीएनएला काय म्हणतो आपण, सांगा कमेंट. ओके, मागच्या वेळेस झाले. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मायटोकॉन्ड्रियाच्या कोणत्या मेम्ब्रेनमध्ये होते? ऑप्शन आहे आउटर अँड इनर. टिक मार्क करा. ठीक आहे, आपण काय करूया, प्लास्टिड पाहायचा प्रयत्न करूया आपण. तर पहिल्यांदा आहे की प्लास्टिड वेअर डिस्कवर बाय हेकल. पहिला MCQ बनला. हा आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. प्लास्टिड आर दोज सेल ऑर्गनल्स विच आर प्रायमरली कन्सर्न टू फूड स्टोरेज. प्लास्टिडचं सर्वात महत्त्वाचं फंक्शन आहे फूड स्टोरेज. फूडला काय करायचं आहे, स्टोअर करायचं, साठवायचं आहे. दे आर नेवर प्रेझेंट इन ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये नाही आहे. कारण का की प्लास्टिड जे आहे तर ह्यामध्ये क्लोरोप्लास्ट, हा क्लोरोप्लास्ट फोटोसिंथेसिस करतोय. म्हणजे याचा अर्थ जे ॲटोट्रोपस ॲनिमल असणार, ॲटोट्रोफस ॲनिमल, ह्यांच्यामध्ये काय होणार, प्लास्टिड असणार. आणि जे हेटेरोट्रोपस असणार आहे, हेटेरोट्रोफस ॲनिमल, काय असणार, यांच्याकडं प्लास्टिड नसणार. म्हणजे ॲनिमल काय आहे, हेटेरोट्रोपस आहे. तर आपण या ठिकाणी काय करूया की प्लास्टिडचा जो भाग बघत असताना हा एकच बघूया आपण. बघूया आपल्याकडे दुसरी बार. ठीक आहे, याच्या खाल्लं नाही. एवढा चार्ट बघूया आपण, एवढं बघूया. प्लास्टिड ती हे बाकीचं बघू नका, हे कॅन्सल करूया. प्लास्टिड आर 3 टाईप. क्रोमो मीन्स कलर, क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. 3 प्रकारचं प्लास्टिड आहे. क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट अँड ल्युकोप्लास्ट. 3 प्रकारचं प्लास्टिड पाहायला मिळतात आपल्याला. ओके, तर नेक्स्ट घेऊ आपण. बघा, तर काय सांगितलं बघा, अकॉर्डिंग टू, काय म्हणतोय मी, अकॉर्डिंग टू प्रेझेन्स ऑफ पिगमेंट. या प्लास्टिडमध्ये कोणते पिगमेंट आहे याचा आधारे प्लास्टिड 3 प्रकारचा आहे. पहिला आपण घेऊया की क्लोरोप्लास्ट, सेकंड वन आहे क्रोमोप्लास्ट, थर्ड वन ल्युकोप्लास्ट. आता यामध्ये पिगमेंट कोणते आहे, क्लोरोप्लास्ट क्लोरोफिल पिगमेंट, क्रोमोप्लास्ट
कॅरोटिनाइड पिगमेंट, ल्युकोप्लास्ट, नो पिगमेंट. हे क्वेश्चन आहेत, लक्षात ठेवा की प्लास्टिड जे आहे पिगमेंटच्या आधारे 3 प्रकारचे प्लास्टिड आहे, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट. काय सांगितलं बघा, क्लोरोप्लास्टमध्ये काय आहे, दीज आर ग्रीन कलर प्लास्टिड. क्रोमोप्लास्ट, दीज आर कलर प्लास्टिड अदर दॅन ग्रीन. ग्रीन सोडून, ग्रीन कलर सोडून दुसरा कलर म्हणजे असणार आहे तो काय असणार आहे, क्रोमोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट कलरलेस, रंगहीन. बरोबर आहे. आणि एक वाक्य दिले बा त्यांनी, ऑल 3 टाईप ऑफ प्लास्टिड इंटर कन्व्हर्टेबल. ही जे काय होणार, एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये कन्वर्ट होऊ शकतात. समजा आपल्याने बघा तर काय दिसाले बघा की आमच्याकडे क्लोरोप्लास्ट आहे, आमच्याकडे काय दिसाले, क्लोरोप्लास्टमध्ये काय दिलं बघा, कंटेन क्लोरोफिल पिगमेंट. क्रोमोप्लास्ट कंटेन कॅरोटिनाइड. ल्युकोप्लास्ट नो पिगमेंट. हे सगळे 3 MCQ दिसालेत आमच्याकडं. बरोबर आहे, 3 MCQ समोर आमच्याकडं दिसायला लागल्यात. ठीक आहे, आवाज ठीक आहे का बघा. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया, नेक्स्ट पॉईंट एक बघूया. जरा माईक व्यवस्थित करतो मी, जरा त्रास करायला घेऊ माईक. हां, चेंज करते जागा. बघा आता मला एक क्वेश्चन करायचं. हा काय आहे, कैरी आहे. काय म्हटलं आपण, हा कैरी आहे, कच्चा आंबा आहे. हा कच्चा आंबा आहे, हा म्हणजे याचा अर्थ हा काय असणार आहे, क्लोरोप्लास्ट. काय म्हणा, कच्चा आंबा आहे म्हणजे काय म्हणणार, क्लोरोप्लास्ट. हा पिकलेला आहे म्हणजे कशात कन्वर्ट झाला असणार, क्रोमोप्लास्ट. म्हणजे कच्चा आंबा जो आहे तो पिकलेला आहे, ह्याचा अर्थ क्लोरोप्लास्ट हा क्रोमोप्लास्टमध्ये कन्वर्ट झाला. त्यानंतर बघा, प्रिकर्सर ऑफ प्लास्टिड. काय सांगितले बघा, प्रिकर्सर म्हणजे पूर्वज, बनवणारा. प्लास्टिड, प्रिकर्सर ऑफ प्लास्टिड, प्रोप्लास्टिड, त्याला म्हणतोय इओप्लास्ट. प्रेझेंट इन यंग अँड डिवायडिंग सेल. इन प्रोप्लास्टिड इनर मेम्ब्रेन हॅव फोल्ड विच लॅटर बिकेम लॅमेली. बघा एक मिनटं, आपण हे काय करूया, आपण इमेज काढूया. बघा थोडंसं काय करूया, याला जागा करूया आपण. तर काय होते बघा की आम्हाला माहिती आहे की क्लोरोप्लास्टला डबल मेम्ब्रेन आहे. ही आउटर मेम्ब्रेन आहे, त्यानंतर ही काय आहे, इनर मेम्ब्रेन आहे. काय म्हणूया आपण, इनर मेम्ब्रेन आहे. तुम्ही मला हे मायटोकॉन्ड्रिया दिसाले, तर ॲक्च्युली काय होतंय नंतर बघा, ही जी मेम्ब्रेन आत काय करते, असं फोल्ड करते, फोल्ड करते आणि कंटिन्यू राहते. म्हणजे याचा अर्थ काय असणार, ज्यावेळी ही परत मेम्ब्रेन जी मी काढली, ही काय आहे बघा, इनर मेम्ब्रेन. ही काय होती, आउटर मेम्ब्रेन. हां, आता समजा मी काय करणार, इनर मेम्ब्रेनमध्ये आज जे फोल्डिंग झाले, हे फोल्डिंग झाले, तर ॲक्च्युली काय होणार, ह्याला मी कट करून बघूया. तर ही मेम्ब्रेन काय होणार, अशी होणार बघा, अशी होणार परत. आणि आज जे होतं ना फोल्डिंग, हे असं. आणि हे स्ट्रक्चर आहे, हे काय होतं आहे, थायलॅकॉइड बनतं आहे. माहिती आहे तुम्हाला, थायलॅकॉइड. आणि हे एक वर एक उभा करून हे स्ट्रक्चर बनलं जातं, ह्याला म्हणतोय ग्रॅना.
लक्षात. म्हणून म्हटलं जाते, मग असे एक वाक्य दिले बघा, तुम्हाला समजते का बघा, की बघा काय दिले इथं आहे बघा, इन प्लास्टिड काय सांगितलं बघा, इन प्रोप्लास्टिड इनर मेम्ब्रेन in proplastid inner membrane have fold which later became lamellae or thylakoids. ओके, हे मग असे बघितलं आपण. प्लांट इपिडर्मल जे आहे ते आउटर कव्हर करणारी सेल आहे, कवरिंग सेल और लेयर. प्लांट काय सांगितलं बघा, प्लांट इपिडर्मल सेल जनरली लॅक क्लोरोप्लास्ट एक्सेप्ट गार्ड सेल ऑफ स्टोमॅटा. आता हे स्टोमॅटाचं डिटेल जे आहे ते आपण आता बघायला नको. लिव्जमध्ये जे वॉटर जे लॉस होते इन फॉर्म ऑफ वॉटर वेपर, यासाठी जे पोर बनलं जातं आहे त्याला म्हणतोय स्टोमॅटा, स्टोमॅटल पोर्स. आणि ह्यामध्ये गार्ड सेल असतात, बाजूला गार्ड सेल असतात, आणि ह्यामध्ये क्लोरोप्लास्ट पाहायला मिळते. आता एनसीईआरटी काय बोलते बघा, एनसीईआरटी काय सांगायला बघा, प्लास्टिड काय म्हटलं बघा, प्लास्टिड आर फाउंड इन ऑल प्लांट सेल, युग्लेनॉइड, these are easily observed under microscope as they large size. प्लास्टिड हे प्लांटमध्ये सर्वात मोठा सेल ऑर्गनस आहे, त्यामुळे मायक्रोस्कोपमध्ये पाहायला मिळते. म्हणजे प्लांट सेलमध्ये पाहायला मिळते. पण इथे एक शब्द दिसतोय युग्लेनॉइड. युग्लेनॉइड इज कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. काय म्हटले जाते बघा, की युग्लेनॉइड इज कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. कारण का बघा, की युग्लेनॉइड जो आहे सनलाईट असेल तर तो हा फोटोसिंथेसिस करतोय. समजा सनलाईट नसेल तर हेट्रोट्रॉपस प्रमाणे फूड काय करतोय, गोळा करतोय. म्हणजे काय करतोय की प्लांट आणि ॲनिमल ह्या दोघांचं पण कॅरेक्टर दिसाले. प्लांट सेलचं कॅरेक्टर आहे फोटोसिंथेसिस आणि ॲनिमल सेलचे हेट्रोट्रॉपस विच डिपेंड ऑन फूड अदर ॲनिमल किंवा अनादर ॲनिमल. प्लांट जसं हेट्रोट्रॉपस आहेत परजीवी, तसं हा काय करतोय, सनलाईट नसेल युग्लेनॉइड तर काय करतोय, हेट्रोट्रॉपस प्रमाणे काम करतोय. सनलाईट असेल तर तो ॲटोट्रॉपस. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, हा MCQ म्हणून विचारतील. युग्लेनॉइड इज कनेक्टिंग लिंक बिटवीन, बरोबर आहे, प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. दे बिअर काय सांगितलं बघा, दे बिअर सम स्पेसिफिक पिगमेंट दस इम्पोर्टिंग स्पेसिफिक कलर ऑफ प्लांट. मगाशी बघितलं आपण. बेस्ड ऑन टाइप ऑफ पिगमेंट प्लास्टिड कॅन बी क्लासिफाय क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट. बघूया काय सांगतात. तर काय आहे, क्लोरोप्लास्ट कंटेन क्लोरोफिल and carotenoid pigment which are responsible for trapping light energy essential for photosynthesis. की फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये क्लोरोफिल हा क्लोरोफिल ए असतो, लक्षात ठेवा. लोअर ॲनिमलपासून हायर ॲनिमलपर्यंत गेलो आपण, ब्लू ग्रीन अल्गी किंवा आपण असं म्हणूया सायनोबॅक्टेरियापासून अँजिओस्पर्म प्लांटमध्ये जर गेला तर फोटोसिंथेसिसमध्ये सर्वात महत्त्वाचा पिगमेंट आहे क्लोरोफिल ए, लक्षात ठेवा. त्याचबरोबर कॅरोटिनेड हा काय करतोय, एसेसरी. आणि हे सर्व काय करतात, जी सनलाईट आहे त्याला ट्रॅप करतात, पकडून ठेवतात. आणि ह्याचमुळं फोटोसिंथेसिसमध्ये लाईट रिॲक्शन घडून येते. म्हणजे फोटोसिंथेसिससाठी क्लोरोफिल पिगमेंट आहे इम्पॉर्टंट. नेक्स्ट आहे की काय म्हटलं बघा त्यांनी, क्रोमोप्लास्ट.
MCQ आहे फॅट सोल्युबल कॅरोटेनाइड IMP. हा काय आहे? फॅट सोल्युबल कॅरोटेनाइड. एक्झाम्पल दिलं आहे कॅरोटीन, झॅन्थोफिल अँड अदर. धिस गिव प्लांट येलो, ऑरेंज, रेड. क्रोमोप्लास्ट आहे. ग्रीन कलर सोडून जो कलर प्लांटला मिळणार आहे तो कोण दिला आहे? क्रोमोप्लास्ट. त्यानंतर ल्युकोप्लास्ट, लास्ट आलं ल्युकोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट कलरलेस, MCQ. कोणतंही पिगमेंट प्रेझेंट नाही आहे. प्लास्टिड आर व्हेरी इन शेप, म्हणजे प्लास्टिकचा आकार डिफरंट असू शकतोय, साईज पण वेगवेगळी असू शकते. विथ स्टोअर न्यूट्रिशन. प्लास्टिकचं सर्वात महत्त्वाचं काम आहे की फूड जे आहे याला स्टोअर करणे. तर या ठिकाणी 3 क्वेश्चन कुठले आहेत बघा. पहिला क्वेश्चन आहे की जर ल्युकोप्लास्टमध्ये स्टार्च जमा झालं तर काय म्हणायचं? अमायलोप्लास्ट. ल्युकोप्लास्टनं ऑइल किंवा फॅटला जमा केलं तर काय म्हणायचं? इलोप्लास्ट. ल्युकोप्लास्टनं प्रोटीनला स्टोअर केलं तर काय म्हणायचं? इलोरोप्लास्ट. सॉरी एलोरोप्लास्ट पाहिजे, एलोरोप्लास्ट ए कंबाईन पाहिजे. हे तिन्हीच्या तिन्ही क्वेश्चन आहेत बघा. बघा आता दिसते का बघा. तर आम्ही काय करवले, हा एक चार्ट बघा. हा ल्युकोप्लास्ट आहे कलरलेस. त्याचे 3 ब्रँच आहेत, 1 2 3. जर स्टार्च कार्बोहायड्रेट जमा केलं तर काय म्हणणार? अमायलो. अमायलो म्हणजे स्टार्च, बरोबर आहे. जर ऑइल जमा केलं किंवा फॅट तर काय म्हणायचं? इलोप्लास्ट. प्रोटीन जमा केलं, ल्युकोप्लास्टनं प्रोटीन जमा केलं तर काय? प्रोटो किंवा प्रोटीनोप्लास्ट. ओके, समजाले का बघा. 13 झालेले आहेत, अजून किती कोणास ठाऊक? भरपूर आहे. क्रोमोप्लास्ट. आता आपण एक एक बघूया आपण. क्रोमा मीन्स कलर. These are colored plastid other than green. These plastid generally have carotenoid. Chroma means color. Generally have carotenoid which are carotene and xanthophyll. Generally yellow, orange, red in color. क्रोमोप्लास्ट 2 टाईप म्हटलं आपण. फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह. तर इथं बघायला फोटोसिंथेटिक ॲक्टिव्ह म्हटलं की फिओफायसी ब्राऊन आल्गी, रुडोफायसी रेड आल्गी. फिओफायसीमध्ये पिगमेंट आहे फिकोझॅन्थिन. रेड आल्गी रुडोफायसीमध्ये फायको इरेथ्रिन हे पिगमेंट आहेत. ज्यावेळी आपण अल्गी पाहणार आहोत तर आपण 3 प्रकारचे आल्गी पाहणार आहोत. ग्रीन आल्गी, ब्राऊन आल्गी आणि रेड आल्गी. फिओफायसी, रुडोफायसी, क्लोरोफायसी. तर यांच्यामध्ये जे पिगमेंट आहेत हे काय करतात? फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह असणार आहेत. जर्नली क्रोमोप्लास्ट प्रेझेंट इन फ्रूट, रूट आणि पेटल. पेटलचा अर्थ काय आहे की कोरोला फुलाची रंगीत पाकळी म्हणतो ना, रंगीत पाकळी, त्याला म्हणतो आपण पेटल. काय आहे? करोलाचं युनिट जे आहे ते पेटल म्हटलं जाते. वेन ग्रीन बघा, ग्रीन फ्रूट टर्न येलो मीन्स क्लोरोप्लास्ट कन्वर्ट इनटू क्रोमोप्लास्ट. मग असे भेटलं आपण जी कैरी होती, कच्चा आंबा होता, तो पिकलेला आहे, रेपनिंग झालेला आहे, तर काय होणार? क्लोरोप्लास्ट हा क्रोमोप्लास्टमध्ये कन्वर्ट झाला. नेक्स्ट घेऊ आपण ल्युकोप्लास्ट. दीज आर काय दिले बघा, ल्युकोप्लास्ट
These are colorless plastid mostly found in those plant which are not exposed sunlight. ज्या प्लांट सनलाईटला एक्सपोज होत नाहीत किंवा सनलाईट तिथं पोचत नाही तिथं पोचणार आहे. प्रायमरी फूड स्टोरेज काम आहे. आणि हे 3 जे प्लास्टिड आहे यामध्ये सर्वात मोठा ल्युकोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट या तिघांच्यामध्ये जर लार्जेस्ट कोण असेल तर हा ल्युकोप्लास्ट असणार. ल्युकोप्लास्ट. लॅमेली आर प्रेझेंट बट इन प्रॉपरली अरेंज्ड. नॉट म्हटले. नॉट. बघा पिगमेंट कुठला आहे बघा. अमायलोप्लास्ट. अमायलो म्हणजे स्टार्च. दीज आर फिल्ड विथ स्टार्च अँड जर्नली फाउंड इन स्टोर ट्यूबर कोटलीडॉन इंडोस्पर्म. जो पोटॅटो आहे, पोटॅटो जो आहे जो बटाटा म्हणतोय हा काय आहे ट्यूबरस स्टेम म्हटलं जातं आणि ह्यामध्ये फूड स्टोरेज केले जाते. समजा आपण एक सीड घेतलं, ती सीडचं जे काही 2 भाग असतील ते त्याला कोटलीडॉन म्हटलं जातं. आणि इंडोस्पर्म जो आहे जो एम्ब्रो आहे, एम्ब्रोचं डेव्हलपमेंट काम करतोय, नरिशमेंट. आणि या तिन्ही ठिकाणी तुम्हाला काय मिळते स्टार्च किंवा फूड स्टोअर मिळते. लार्जेस्ट काय आहे पोटॅटो, बनाना आणि सेरल्स. इलोप्लास्ट दीज आर ऑइल. बघा दीज आर फिल्ड विथ ऑइल फॅट. एक्झाम्पल आहे कॅस्टर सीड आणि ग्राउंडनट. आणि एलोरोप्लास्ट त्याला प्रोटीनोप्लास्ट म्हणतोय. एक्झाम्पल आहे पल्सेस, माईज. एनसीईआरटी काय सांगते बघूया आपण. काय करूया आपण एनसीईआरटी काय सांगायला बघूया. मेजॉरिटी ऑफ क्लोरोप्लास्ट ग्रीन इन प्लांट. बघा ग्रीन प्लांटमध्ये पाल मिळतात. फाउंड इन मिझोफिल सेल लीव्ज. लीव्ज जे आहे ह्या लीव्जमध्ये जी इपिडर्मिस आहे, इपिडर्मिस ह्याला आपण म्हणतोय मिझोफिल म्हणतोय. बिकॉज क्लोरोप्लास्ट इन प्रेझेंट. म्हणजे लिपमध्ये काय आहे जी मिझोफिल सेल आहे याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट पाहायला मिळते आम्हाला. दीज आर लेन्स. अशी समजा लेन्स आकाराची असू शकत्या, ओव्हल असू शकत्या, स्पायरल असू शकत्या, डिस्कॉइड असू शकत्या, इवन रिबन. त्यानंतर ऑर्गनस हॅव व्हेरिएबल लेंथ. ह्यांची लेंथ आहे प्लास्टिडची ही डिफरंट असू शकते. म्हणजे क्लोरोप्लास्ट. तर काय दिलं बघा द नंबर ऑफ व्हेरी म्हणजे डिफरंट, फरक असू शकते. डिफरंट फ्रॉम 1 पर सेल. एक क्लायमॅडोमोनास एक अलगी आहे, तिचं नाव आहे क्लायमॅडोमोनास. ही क्लायमॅडोमोनास ही अलगी आहे, ही काय आहे मोठ्याली अलगी आहे. आणि ह्याच्यामध्ये एकच काय आहे क्लोरोप्लास्ट आहे. आणि हा कप शेप आहे, कप शेप. लक्षात. क्लायडो. नेक्स्ट वन घेऊया. लाईक मायटोकॉन्ट्रिया द क्लोरोप्लास्ट आर डबल मेम्ब्रेन. मायटोकॉन्ट्रियाप्रमाणे क्लोरोप्लास्टला सुद्धा 2 मेम्ब्रेन आहे, आउटर आणि इनर. 2 मेम्ब्रेनच्या मध्ये जो स्पेस आहे बघा, टू इनर क्लोरोप्लास्ट रिलेटिव्ह लेस परमिएबल. आतली जी मेम्ब्रेन जी आहे ती लेस परमिएबल अशी म्हटली जाते. काय दिले बघा, समजा आपण इथं विचार केला, ही काय आहे आउटर मेम्ब्रेनची क्लोरोप्लास्ट आहे. आत घेतल्या मी इनर मेम्ब्रेन घेतलं. ही इनर मेम्ब्रेन जी आहे, इनर मेम्ब्रेन ही काय आहे इनर मेम्ब्रेन रिलेटिव्हली लेस परमिएबल. काय म्हटले लेस परमिएबल म्हणजे जास्त मॉलिक्यूल आत येऊ शकते. आउटरमधनं क्रॉस होऊ शकते, आपण इनरमधनं क्रॉस होणार नाही आहे. द स्पेस लिमिटेड इन मेम्ब्रेन क्लोरोप्लास्ट. यांच्या दोघांच्या मध्ये लिमिटेड ह्या ठिकाणी स्पेस पाहायला मिळते. द नंबर ऑफ ऑर्गनाइज फ्लॅट काय दिले बघा, डिस्क लाईक कॉल्ड थायलॉकॉइल आर प्रेझेंट इन द स्ट्रोमा. द नंबर ऑफ ऑर्गनाइज फॅट बघा काय म्हटलंय की ऑर्गनाइज फॅट मेम्ब्रेन सॅक इज कॉल्ड थायलॉकॉइल. असं बघा, असं जे स्ट्रक्चर दिसायला आले
ह्याला म्हणतो आपण थायलॉकॉइल. प्रेझेंट इन स्ट्रोमा. स्ट्रोमा म्हणजे काय की आपण सेलच्या जे सायटोप्लाझम म्हणतोय तसं आपण क्लोरोप्लास्टमध्ये जे काही फ्लूइड आहे त्याला काय म्हणायचं, स्ट्रोमा. म्हणजे आपण सायटोप्लाझम म्हणू शकतो, पण म्हणायचं नाही आहे, आपण स्ट्रोमा म्हणायचं. मायटोकॉन्ड्रियाच्या वेळी आपण मॅट्रिक्स म्हटलं होतं, बरोबर आहे. तर इथं काय म्हणायचं, स्ट्रोमा. स्ट्रोमा म्हणजे फ्लूइड. आणि या फ्लूइडमध्ये काय आहे, थायलॉकॉइल अरेंज इन स्टॉक लाईक. बघा असं अरेंज असणार, 1 2 3 4. आणि हे जे स्ट्रक्चर बनलं आहे ह्याला म्हणतो आपण ग्रॅना. ह्यालाच काय म्हणायचं, ग्रॅना. मला सांगा की ग्रॅना कशापासून बनला असेल. ऑप्शन आहे थायलॉकॉइल, ऑप्शन आहे मायटोकॉन्ड्रिया. थायलॉकॉइल म्हणूया आपण. त्यानंतर काय दिले बघा, इंटेग्रल ग्रॅना, ग्रॅना थायलॉकॉइल. 2 ग्रॅनाला जोडण्यासाठी बघा आपल्याला हा इमेज परत मी सांगेन. बघा दिसाले का, बघा ही एनसाठी आहे. काय दिसाले बघा की आमच्याकडे हा दिसाला, हा बघा, तर हा बघा हा ग्रॅना आहे, बरोबर आहे. समजा आपण बघा आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, हा ग्रॅना. हा हे दिसायलाच ग्रॅना आहे का. हा एक ग्रॅना आहे, हा एक ग्रॅना दिसायला तुम्हाला, हा ग्रॅना आहे. आणि ह्या 2 ग्रॅनाला जोडणारा जे स्ट्रक्चर आहे बघा, हे आहे काय, हे दिसतंय दोघांच्या मध्ये बघा. 2 ग्रॅनाला जोडणारं स्ट्रक्चर आहे स्ट्रोमा लॅमेली किंवा ग्रॅना लॅमेली. आणि आज जे फ्लूइड आहे त्याला म्हटलं आपण स्ट्रोमा. लक्षात. आणि हे एक एक कॉईन आहे, या सिंगल कॉईनला आपण म्हटलं थायलॉकॉइड. तर बघा परत एकदा बघूया आपण काय दिसाले बघा आमच्याकडं की आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन ह्यांच्यामध्ये स्पेस आहे बघा. ही स्पेस आहे, ह्या स्पेसला बघा, ही स्पेस आहे ना, दिसायला काय. आउटर आणि इनरमध्ये जो स्पेस आहे ह्याला काय म्हटलं, पेरी मायटोकॉन्ट्रियल स्पेस. त्यानंतर तुम्हाला काय दिसाले बघा की आत बघितलं स्ट्रोमा फ्लूइड आहे, डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA आहे. त्यानंतर हे जे ग्रॅना कॉइल स्ट्रक्चर आहे ह्यातला एक स्ट्रक्चर म्हणजे थायलॉकॉइल. आज जे काही फूड जमा आहे त्याला स्टार्च ग्रॅन्युल म्हटलं. आणि जोडणारा फ्री चॅनल किंवा स्ट्रोमा लॅमेली. काय म्हणणार, स्ट्रोमा लॅमेली. In addition, there are fat membrane tubule is called the stroma lamella. मग असं सांगितलं, कनेक्ट टू थायलॉकॉइल ऑफ द डिफरंट ग्रॅना. बघा इथे ग्रॅन आहे, समजा माझ्याकडे हा एक ग्रॅन आहे आणि हा एक ग्रॅन आहे. या ग्रॅनाला जोडण्यासाठी काम हा करणार, ह्याला जोडण्यासाठी. हे जे मधलं जे स्ट्रक्चर दिसाले, हे जे स्ट्रक्चर दिसते मधलं, हा जॉईंट करणार, याला म्हणतोय आपण काय म्हणणार की स्ट्रोमा लॅमेली. लक्षात ठेवा, स्ट्रोमा लॅमेली. स्ट्रोमा काय दिले बघा, स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट कंटेन एन्झाईम रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट. हा MCQ आहे. फोटोसिंथेसिससाठी लागणारे जे एन्झाईम जे आहे ते कुठं आहे, क्लोरोप्लास्टमध्ये जो स्ट्रोमा आहे, स्ट्रोमामध्ये आहे. स्ट्रोमा हा क्वेश्चन आहे. इट ऑल्सो कंटेन स्मॉल डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA. रायबोझोम, रायबोझोम काय असणार 70S. क्लोरोफिल पिगमेंट थायलॉकॉइल. रायबोझोम ऑफ क्लोरोप्लास्ट स्मॉलर 70S. मला सांगा की 70Sचं सब युनिट काय काय आहे. काही लोक काय करतात की जरासं 1 मिनिट बघतात व्ह्यू, कुणाला सांगतोय मी SC किंवा SCMI. आपले जे स्टुडंट आहेत यांच्यासाठी बनवलं आहे, ते काय करतात
1 मिनटं 2 मिनटं बघतात आणि नंतर काय तर स्टॉप करतात. तर आपलं जो कापर्यंत आपण ऑफलाईनमध्ये येत नाही तो कापर्यंत आपल्याला आपल्याला आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे बघा. चला ठीक आहे. तर काय आहे क्लोरोप्लास्ट. हे क्लोरोप्लास्ट काय आहे सेल ऑर्गनस आहे युकॅरियोटिक. बरोबर आहे. हा काय आहे युकॅरियोटिक प्लांट सेल मध्ये काय आहे ह्यामध्ये क्लोरोप्लास्ट जे आहे सेल ऑर्गनस आहे. हे जे सायटोप्लाझममध्ये 80S रायबोझोम आहे पण क्लोरोप्लास्टमध्ये 70S. मग क्वेश्चन विचारणार की अशा कोणत्या सेलमध्ये आहे की 70 आणि 80 दोन्ही पण रायबोझोम पाहायला मिळतात. आन्सर येणार प्रोकॅरियोटिक, आन्सर येणार युकॅरियोटिक. कारण ॲनिमल सेल जरी घेतला तर मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा 70S रायबोझोम आहे. जरा काय करा की विचार करण्याचा प्रयत्न करा काय सांगता येईल आपल्याला. दुसरं आहे क्लोरोप्लास्टसाठी 2-3 पॉईंट आहेत पटपट वाक्या. डिस्कवर बाय सर्च क्लोरोप्लास्ट, डिस्कवर सर्च. टर्म क्लोरोप्लास्ट सिम्पमर. लार्जेस्ट सेल ऑर्गनस सायटोप्लाझम इन प्लांट. प्लांट सेलमध्ये सर्वात मोठा सेल ऑर्गनस आहे. न्यूक्लियसला धरायचं नाही, लक्षात ठेवा. आणि याला काय म्हटलं ते सेमी ॲटोनॉमस सेल ऑर्गनस. सेमी ॲटोनॉमस सेल ऑर्गनस. तर बघा दिसायला का बघा तुम्हाला क्लोरोप्लास्ट. त्यानंतर दिसायला बघा की काही शेप दिसायला बघा की तुमच्याकडे काय आहे शेप ऑफ क्लोरोप्लास्ट. जर कप शेप क्लोरोप्लास्ट काय आहे बघा की कप शेप असा म्हणूया आपण. हा काय आहे कप शेप ओल्वेक्स आणि क्लेमॅडोमोनास आल्गी. ग्रिडल किंवा सी शेप. ग्रिडल शेप असा असणार. हे आम्हाला काय असणार युरोथ्रिक्समध्ये पाहायला मिळणार. त्यानंतर आम्हाला या ठिकाणी रेटिक्युलर म्हणजे नेट समान रेटिक्युलेट आम्हाला ओगोनियम अल्गी किंवा म्हणूया इडोगोनियम अल्गी. रिबन शेप किंवा स्पायरल हे क्लोरोप्लास्ट IMP. स्टार शेप आम्हाला झिनेमा अल्गी. आणि डिस्क समान स्ट्रक्चर आहे ते आम्हाला कुठलं व्रुचेरा अल्गीमध्ये पाहायला मिळते. हे अल्गी ज्यावेळी पाहणार आहोत प्लांट किंगडममध्ये हिचं तुम्हाला डिटेल पाहायचं असते. किमान लक्षात ठेवा स्पायरोगॅरामध्ये क्लोरोप्लास्टचा जो शेप आहे जो स्पायरल आहे हा MCQ विचारला गेलेला आहे. तर बघा पाहिजे असेल तर बघा कप शेप, ग्रिडल शेप, रिबन शेप, ओव्हल शेप. आणि नंबर पण व्हेरी करतात. समजा या ठिकाणी क्लोरोप्लास्टचा शेप झाला की नंबर पण वेगळे असतात. नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट युरोथ्रिक्स आणि ओल्वॅक्समध्ये 1 आहे. लेझिमामध्ये काय आहे 2 आहे. स्पायरोगॅरामध्ये 1 to 24 आहे. 1 पासून 24. आणि नॉर्मल लिपमध्ये 20-40 क्लोरोप्लास्ट असू शकतात. तर आपण पाहिजे बघू शकतो. आपण एक लिप घेतलं, लिपचा भाग जर बघितला तर आम्ही काय करणार त्यातलं मिझोपिल सेल घेतलं आणि मिझोपिल सेलच्या आत तुम्हाला काय दिसायला बघा मिझोपिल सेलच्या आत बघा एक लिप घेतली त्याच्या आत सेक्शन घेतला सेल बाजूला काढलं मिझोपिल सेलच्या आत जर बघितलं तर आम्हाला असा क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतो. क्लोरोप्लास्ट इज अ डबल मेम्ब्रेन युनिट. बरोबर आहे. बोथ आउटर इनर मेम्ब्रेन सेपरेट बाय पेरीप्लास्टेड स्पेस. म्हणजे काय बघा की काय होणार क्लोरोप्लास्ट डबल लेअर आहे. ही तिची आउटर मेम्ब्रेन आहे. त्यानंतर ही तिची काय आहे इनर मेम्ब्रेन आहे. आणि या दोघांच्या मध्ये जो स्पेस दिसायला आहे या दोघांच्या मध्ये जो स्पेस आहे बघा ब्लॅक कलरचा मी ग्रीन करतो याला. हा जो स्पेस आहे
ही स्पेसला म्हणतो आपण पेरिप्लास्टिडाइल स्पेस. आउटर आणि इनर मेम्ब्रेनमध्ये जी जागा आहे त्याला म्हणतो आपण पेरिप्लास्टिडाइल स्पेस. हा MCQ. ओके. बेसल फ्लुइड क्लोरोप्लास्टमध्ये फ्लुइड आहे त्याला म्हणते स्ट्रोमा. हा पण क्वेश्चन आहे. इनसाइड क्लोरोप्लास्ट कॉइन लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट. बरोबर आहे, कॉईनसारखं स्ट्रक्चर होतं असं. याला काय म्हटलं आपण? थायलॅकॉइड. आणि IMP टर्म थायलॅकॉइड प्रपोज्ड बाय मेनके. लक्षात ठेवा, कोण दिलं? मेनके. बघू शकतो आपण डिफरंट. इन क्लोरोप्लास्ट थायलॅकॉइड आर अरेंज वन इच अदर. बघा हे एक थायलॅकॉइड आहे, हा काय आहे? एक वर एक असा अरेंज झाला. एक पिलियर समान जे स्ट्रक्चर बनलं याला म्हटलं आपण ग्रॅना. म्हणजे हा काय आहे? संपूर्ण भाग जो आहे याला म्हटलं आपण ग्रॅना. आणि आतला एक जो स्ट्रक्चर आहे याला काय म्हटलं आपण? थायलॅकॉइड. ओके. अ क्लोरोप्लास्ट 10 to 100 ग्रॅना प्रेझेंट टू ग्रॅनम कनेक्टेड बाय स्पेशल थायलॅकॉइड. तर काय सांगितले बघा की समजा हा ग्रॅन आहे, हा दुसरा ग्रॅन आहे. बरोबर आहे. ह्याला जोडण्यासाठी जे स्ट्रक्चर तयार होते ह्याला जोडणारा ह्याला म्हटलं आपण स्पेशल थायलॅकॉइड. म्हणजे काय होणार? स्ट्रोमा लेमेली. शब्द काय वापरणार? स्ट्रोमा लेमेली. थायलॅकॉइड कनेक्टेड बघा त्याचेच नाव काय आहे बघा? स्ट्रोमाला इंटरग्रॅनल लॅमा, फ्रीज चॅनल, स्ट्रोमा थायलॅकॉइड आणि एन्सायटी म्हणत्या स्ट्रोमा लॅमेली. दोन ग्रॅना जी दिसाल्यात या दोन्ही ग्रॅनाला जोडणारं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर याला म्हणतोय आपण स्ट्रोमा लॅमेली. In 1964, Parker and Big isolated quantazome from the thylakoid. हा जो थायलॅकॉइड आहे थायलॅकॉइडच्या आत तुम्हाला क्वांटॅझोम पाहायला मिळते. लक्षात ठेवा, दिस इज द युनिट ऑफ फोटोसिंथेसिस. क्वांटॅझोम म्हणजे काय? क्वांटम लाईट. झोम मीन्स बॉडी. क्वांटम लाईटला ॲब्सॉर्ब करणारं जे स्ट्रक्चर आहे. आता काय समजलं? थायलॅकॉइडच्या आत क्वांटॅझोम आहे आणि क्वांटॅझोमच्या आत 220 क्लोरोफिल पिगमेंट पाहायला मिळते. म्हणजे याचा अर्थ क्लोरोफिल पिगमेंट ग्रॅनामधील जो थायलॅकॉइड आहे थायलॅकॉइडच्या आत जो क्वांटॅझोम आहे त्या क्वांटॅझोममध्ये प्रत्येक क्वांटॅझोममध्ये 200 to 220 क्लोरोफिल पिगमेंट पाहायला मिळतात. दिले काय बघा? 230 क्लोरोफिल क्वांटॅझोम इन अ थायलॅकॉइड. सेव्हरल क्वांटॅझोम आर प्रेझेंट इन स्ट्रोमा क्लोरोप्लास्ट ऑफ फ्यू सर्क्युलर DNA. बघा की तुम्हाला थायलॅकॉइडच्या आत तुम्हाला अनेक क्वांटॅझोम पाहायला मिळतात आणि त्यांच्यामध्ये प्रत्येक क्वांटॅझोममध्ये 230 पर्यंतचे क्लोरोफिल पिगमेंट पाहायला मिळतात. तर क्लोरोप्लास्टमध्ये जो DNA आहे त्याला म्हणते CpDNA. क्लोरोप्लास्टिडाइल DNA म्हणजे CpDNA. मला सांगा मायटोकॉन्ड्रियाचा DNA ला आपण काय म्हणतो सांगा? ओके. प्लास्टिड सिस्टम विच कॅरी जेनेटिक मटेरियल. कारण का हा DNA आहे, हा जेनेटिक मटेरियल कॅरी करणार आहे. बरोबर आहे. त्याला म्हणतोय आपण प्लास्टिडोम. शब्द काय वापरला मी? प्लास्टिडोम. त्यानंतर अनेक भागा बघा. इन स्ट्रोमा. स्ट्रोमा म्हणजे काय? क्लोरोप्लास्टच्या आत जे काही फ्लुइड आहे त्याला स्ट्रोमा. इन स्ट्रोमा मेन एन्झाईम रायबोलोज 1,5 बायफॉस्फेट कार्बोक्सिलेज. रिबिस्को मोस्ट अबंडंट मॉलिक्यूल इन अर्थ.
2020साठी आलेला प्रश्न आहे. अर्थवर सर्वात जास्त जे प्रोटीन आहे तो कुठला आहे? रिबिस्को. रिबिस्को काय करतोय बघा, ड्युएल नेचर आहे, मेन एन्झाईम ऑफ फोटोसिंथेसिस. रिबिस्को शिवाय फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होऊ शकत नाही. तर बघा की जर तुम्ही बघितलं असेल, एक मिनटं, हे रिबिस्को आहे. ह्या रिबिस्कोनं जर CO2 घेतला तर काय करतोय तो? एनर्जी म्हणजे फोटोसिंथेसिस करतोय. जर रिबिस्कोनं O2 जोडून घेतला तर वेस्ट फोटोसिंथेसिस नाही आहे, फोटो रिस्पायरेशन करतोय, वेस्ट एनर्जी आहे. आता आपल्याला हे संपूर्ण भाग आहे फोटोसिंथेसिस प्लांट फिजिओलॉजीमध्ये आम्हाला जाऊन पाहायचं आहे. ओके, रिबिस्को नाव लक्षात ठेवा. जर आम्हाला पाहिजे असेल तर आपण स्लाइड लिहू शकतोय. त्यानंतर आहे बघा रिबिस्को 16% क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टमध्ये जो काही 16% जो प्रोटीनचा भाग आहे तो काय रिबिस्को आहे. एक बघूया, इट्युलेशन, एंजियोस्पर्म फ्लावरिंग प्लांट. एंजियोस्पर्म क्लोरोप्लास्ट कॅनॉट बी प्रोड्यूस इन डार्कनेस बिकॉज लाईट इज रिक्वायर्ड फॉर फायनल रिडक्शन क्लोरोफिल. जे एंजियोस्पर्म प्लांट आहेत आपल्याला माहिती आहेत की एंजियोस्पर्म प्लांट फ्लावरिंग प्लांट म्हणतोय, जिम्नोस्पर्म प्लांट सीड देणार आहेत. एंजियोस्पर्म प्लांट जो आहे तुम्ही अंधारामध्ये ठेवला तर त्याची पानं पिवळी होत्यात, कारण का तिथं क्लोरोप्लास्ट बनत नाही. फायनलसाठी त्याला काय तर सनलाईटची रिक्वायरमेंट असते. आणि ज्यामुळं की एंजियोस्पर्मचे प्लांट आहेत ती येलो दिसायला लागतात, ग्रीन नाही आहे, येलो. आणि हा जो प्रॉब्लेम आहे ह्याला म्हणते इट्युएशन. आणि हा फक्त एंजियोस्पर्ममध्ये प्लांटमध्ये पाहायला मिळते. जिम्नोस्पर्ममध्ये हा प्रॉब्लेम येत नाही आहे, त्यांच्याकडे एक विशेष प्रकारचं केमिकल असते, त्यामुळं इट्युएशनचा प्रॉब्लेम येत नाही. मग प्रश्न काय विचारणार की इट्युलेशनचा प्रॉब्लेम तुम्हाला कुठं पाहायला मिळाला? आन्सर लिहा, एंजियोस्पर्म. बघा हे बघा, हे वरचं बघा, हा बघा दिसायला का बघा तुम्हाला, हा काय आहे? एंजियोस्पर्म. एंजियोस्पर्म प्लांट आहे. तर इथं काय आहे? डार्कनेसमध्ये त्यांच्याकडे सनलाईट येत नाही, मग टर्न काय झालं बघा, येलो दिसायला, येलो येलो. ह्याला म्हटलं आपण इट्युलेशन. हा कुठं फक्त एंजियोस्पर्ममधला प्रॉब्लेम आहे, प्रश्न आहे, जो जिम्नोस्पर्ममध्ये पाहायला मिळणार नाही. समजा क्लोरोफिल जे टिश्यू आहेत, क्लोरोप्लास्ट जर डिस्ट्रॉय होत असेल, टिश्यू काय झाल्यात तर क्लोरोसिस म्हणतोय. काय म्हणाले की क्लोरोसिस जो भाग आहे म्हणजे काय होणार? टिश्यू डॅमेज व्हाल्यात. क्लोरोफिल जे टिश्यू आहे ते डॅमेज होऊन याला म्हणतोय क्लोरोसिस. तर पाहायचं तर एक पॉईंट लक्षात ठेवा, काही वेळ विचारू शकतील. क्लोरोफिल याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, काय होणार? हा क्वेश्चन आहे आणि हा एक क्वेश्चन आहे. C5H72O5N4 आणि बीचा आहे C55H70O6 आणि N4. हे दोन्ही सुद्धा क्वेश्चन विचारतात. त्यानंतर ग्रॅना टर्म कोण दिली? मेयर. तर काय वेळा एखादा पॉईंट पाहिजे तर बघा, बॅगिटॉझर. लास्ट आहे की क्लोरोप्लास्टमध्ये जे DNA आहे, cpDNA नॉट हॅव्हिंग इन्फॉर्मेशन फॉर सिंथेसिस क्लोरोफिल. क्लोरोफिलकडे स्वतःचा जो DNA आहे cpDNA, पण तो हा क्लोरोफिल पिगमेंट तयार करू शकत नाही. त्यासाठी त्याला न्यूक्लियसवर डिपेंड राहावे लागणार आहे. ओके, तर इथं काय करूया आपण, लेक्चर इथं आपण कंप्लीट करूया. ओके.